नमस्कार मंडळी, मी मोहिनी जोशी आपल्या भक्तियोग यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. येत्या 6 सप्टेंबरला हरितालिका व्रत येत आहे. या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करतात व स्नान केल्यानंतर नदीतील वाळू आणून 3 शिवलिंगे करून भक्तिपूर्वक पूजा करतात. अगर शहरातून सखीसह पार्वतीच्या मातीच्या प्रतिमा व शिवलिंगे मिळवतात. ती आणून पूजा करतात. सर्व दिवसभर कडक उपोषण करून पाणीही पिऊ नये अशी रूढी आहे. रात्री जागरण करून हरितालिकेची कथा ऐकून 12 नंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून ती लिंग विसर्जन करतात. चला तर मग ऐकूया कहाणी हरतालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगले असे व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसं नक्षत्रांमध्ये चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. हे पुण्य तू केलंस. कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणीच मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवले आहे. म्हणून इथे मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीने रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला आता काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तेव्हा तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू इथं सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून
मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंध्या होतात, दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. अशी ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी, देवा ब्राह्मणाचे द्वारी, गायीचे गोठी, पिंपळाची पारी, सफळ संपूर्ण. तुम्हाला आम्ही सांगितलेल्या कथा ऐकायला कशा वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.